नमस्कार, मी गोपाल पवार आणि आपलं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. व्होकॅब्युलरी बूस्टर या खास सिरीजमध्ये आज आपण पाहणार आहोत फळांची नावे, त्याच्या फोटोसहित आणि त्याच्या योग्य उच्चारासहित. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरून पाहत असाल तर नक्कीच फॉलो करा. तर चला आपण सुरू करूयात. तर बघा, हे फळ आपल्या समोर आहे. बऱ्याच लोकांना याचं नाव माहीत असेल. गेस करा. इंग्लिशमध्ये आपल्याला गेस करायचं आहे. चला, मराठीमध्ये तर आपण याला केळी असं म्हणतो. इंग्लिशमध्ये काय म्हणतायत गेस करा. चला बघूयात. बनाना, याला आपण म्हणतो इंग्लिशमध्ये बनाना. चला पुढचा फळ बघूयात. हे तर माहिती आहे, लहानपणापासून आपण शिकत आलेलो आहे. ए फॉर ॲपल. तर हे ॲपल आहे. सफरचंद मराठीत बेसिकली आपण याला म्हणतो. पुढचं फळ आपण बघूयात. हे आहे सीताफळ. बेसिकली याला मराठीत असं म्हणतात. इंग्लिशमध्ये याला काय म्हणतात? किती लोकांना माहित आहे? त्यांना माहित आहे ते नक्कीच प्लीज कमेंट करा. त्याला बघूयात. याला कस्टर्ड ॲपल. लक्षात घ्या, सीताफळाला कस्टर्ड ॲपल असं म्हटलं जातं. तर चला पुढचं आपण बघूयात फळ. आवळा. मराठीमध्ये आपण याला आवळा असं म्हणतो. इंग्लिशमध्ये याला गूजबेरी. इंग्लिशमध्ये याला काय म्हटलं जातं? गूजबेरी. माझ्या मागे म्हणण्याचा प्रयत्न करा. चला पुढचं आपण फळ बघूयात. हे आपल्याला माहीत आहे. त्याला बेसिकली आपण ग्रेप्स असं म्हणतो. मराठीत अंगूर. बघा काय आहे? फणस. मराठी फणस आपण म्हणतो. इंग्लिशमध्ये जॅक फ्रूट असं याला बोललं जातं. जॅक फ्रूट. पेरू. इंग्लिशमध्ये याला म्हणलं जातं ग्वावा. पुढे बघूयात. हे फळ याला किवी असं म्हटलं जातं. किवी. पुढे बघा काय आहे? संत्री. बेसिकली याला ऑरेंज. इंग्लिशमध्ये याला ऑरेंज असं म्हटलं जातं. पुढे बघूयात. चला, फळांचा राजा आंबा. मँगो. याला काय म्हटलं जातं? मँगो असं म्हटलं जातं. पुढे बघूयात. त्याला माहित आहे मराठीत पपई असं आपण याला म्हणतो. इंग्लिशमध्ये सारखंच त्या पद्धतीचंच नाव आहे पपई. इंग्लिशमध्ये याला म्हणणार पपाया. इंग्लिशमध्ये काय बोललं जाणार? पपाया. पुढे आपण बघूयात. हे पण बऱ्याच लोकांना माहीत असेल. बघा, याला पाइनॲपल. त्याला बेसिकली पाइनॲपल. पुढचं फळ आपण बघूयात. मराठीमध्ये आपण याला खरबूज असं म्हणून ओळखतो. इंग्लिशमध्ये याला म्हटलं जाणार मस्क मेलन. मस्क मेलन म्हणजेच खरबूज. पुढे बघूयात. मराठीत आपण याला चिकू म्हणून ओळखतो. इंग्लिशमध्ये याला सेपोडिला. लक्षात घ्या, चिकू याला इंग्लिशमध्ये बोलल्या जाणार सेपोडिला. माहिती आहे आपल्याला मराठीमध्ये आपण डाळिंब याला म्हणतो. इंग्लिशमध्ये पोमोग्रॅनेट. काय म्हणणार? पोमोग्रॅनेट. परत लक्षात घ्या, डाळिंब याला इंग्लिशमध्ये पोमोग्रॅनेट असं म्हटलं जातं. हे फळ बऱ्याच लोकांना माहीत असेल. याला आपण स्ट्रॉबेरी असं म्हणतो. स्ट्रॉबेरी. चला पुढे बघूयात. ही लिंबू नाही आहेत, हे लक्षात घ्या. काय आहेत ते? स्वीट लाईम. बेसिकली आपण याला मोसंबी असं म्हणतो. स्वीट लाईम, मोसंबी. हे तर बऱ्याच लोकांना माहीत आहे. टरबूज मराठीमध्ये आपण याला म्हणतो. इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं? विचार करा. याला म्हटलं जातं वॉटरमेलन. वॉटरमेलन. लक्षात घ्या. बेसिकली मराठीत ऊस आपण याला म्हणतो. इंग्लिशमध्ये म्हटलं जाणार शुगर केन. इंग्लिशमध्ये म्हटलं जाणार शुगर केन. चिंच. मराठीत चिंच, इंग्लिशमध्ये टॅमरिंड. टॅमरिंड. पुढे जाऊयात. बेसिकली हे आपल्याला माहिती आहे. याला म्हटलं जातं मराठीत नारळ. इंग्लिशमध्ये याला म्हणण्यात जाणार कोकोनट. मराठीत नारळ आणि इंग्लिशमध्ये कोकोनट. पुढे बघा. लेमन म्हणजेच लिंबू. नक्कीच व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नक्कीच आपण फेसबुकवरून पाहत असाल तर प्लीज फॉलो करा. धन्यवाद.